या श्रीकृष्ण मंदिराचा रौप्य महोत्सव आणि या रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने संपन्न होणारी ही ज्ञानसभा, या ज्ञानसभेचे अध्यक्ष उपाध्याय कुलाचार्य आचार्य वर्धनस्थ बाबाजी, त्याचबरोबर कार्याध्यक्ष कवीश्वर कुलाचार्य कनासिद्धी बाबाजी, आजचे स्वागताध्यक्ष औरंगाबाद निवासी बाबाजी, आजचे ध्वजारोहक महंत राहेरकर बाबाजी, मंचावर उपस्थित असलेले आत्ताच ज्यांनी आपले विचार मांडले ते आदरणीय श्रद्धेय अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष महंत अमरावतीचे बाबाजी, यापूर्वी विचार मांडणारे आदरणीय सातारकर बाबाजी, ज्यांनी विचार मांडले गुंफेकर बाबाजी, ते सर्व मंचावरती असलेले आदरणीय श्रद्धेय संत महंत, उपस्थित असलेले सर्व बंधू आणि भगिनींनो, आजचा हा कार्यक्रम खरं तर या विठ्ठलवाडी श्रीकृष्ण मंदिराच्या दृष्टीने आजचा हा सोन्याचा दिवस ऐतिहासिक असा कार्यक्रम आहे। या विषयावर अनेक आध्यात्मिक विचार मांडण्यात आलेले आहेत, परंतु एक माझा थोडा वेगळा विचार आहे। आदरणीय पिलांसकर बाबांनी खरं तर या ठिकाणी हा जो कार्यक्रम केला, महानुभावांचा इतिहास बाबाजी सर्वांना स्टेजवर सांगतो, 1970 सालापर्यंत महानुभावांचा इतिहास लिहिला गेलेला आहे आणि त्यानंतर मात्र महानुभावांचा इतिहास लिहिलेला कोणीही नाही। आणि आता जर 70 नंतर जर कोणी आपल्यापैकी इतिहास लिहिणार असेल तर आजच्या ह्या कार्यक्रमाची व या मंदिराची दखल घेतल्याशिवाय तो इतिहास पूर्ण होणार नाही। सांगण्याचं तात्पर्य असं की या ठिकाणी एक वैशिष्ट्यपूर्ण घटना घडलेली आहे। दोन पंथाचे अध्यक्ष, देहू माळवाडी वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष आणि अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष, दोन धर्म एकत्र आणण्याचं या स्टेजवरती काम आदरणीय पिलांसकर बाबांनी केलेलं आहे, म्हणून ते धन्यवादास पात्र आहेत। या ठिकाणी आध्यात्मिक संत आमचे आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष भोसले साहेब आहेत। तर सांगायचं तात्पर्य की आजचा जो कार्यक्रम आहे या परिसरात महानुभावांच्या विरुद्ध पत्रकं वाटल्या गेलेल्या आहेत, त्या ठिकाणी स्नेहभावनेने दोन धर्माचे अध्यक्ष एकत्र होतात, हा काय साधा योग आहे का? अध्यक्षांनी भोसले साहेबांनी असं ते कोल्हापूरला संमेलन घेतलं, मी अध्यक्ष होतो, अखिल भारतीय महानुभाव परिषदेतर्फे मला तिथं आमंत्रित केलं आणि 5000 संत लोकात महानुभाव पंथाचं श्री चक्रधर स्वामींचं कार्य प्रथम सांगण्याचा भोसले साहेबांनी त्यातल्या संतांनी प्रयत्न केला। आपणाला माहित असेल या ठिकाणी बाबांनी सांगितलं आपला पंथ काबुल कंदाहारपर्यंत पोहोचलेला आहे, काबुल कंदाहारपर्यंत पोहोचलेला आहे ही वस्तुस्थिती आहे। त्याचबरोबर ज्या दिवशी भारत स्वतंत्र झाला त्या दिवशी खऱ्या अर्थाने आमचं चक्रधर स्वामींच्या विचारांना स्वातंत्र्य मिळालेलं आहे, कारण आम्हाला स्त्री स्वातंत्र्य, स्त्रियांच्याबद्दल, सर्व जाती संप्रदायाला आम्ही आमच्या धर्मात एकत्र केल्याबद्दल उच्चवर्णीय लोक आमची निंदा करत होते, आमच्याबद्दल अनेक वाद प्रवाद करत होते, परंतु भारताचं स्वतंत्र जे संविधान झालं ते खऱ्या अर्थाने महानुभावांचे विचाराचं हे संविधान आहे आणि म्हणून भारत स्वतंत्र झाल्यानंतर हा महानुभाव पंथ स्वतंत्र झाला। आजचे अध्यक्ष आपले विचार शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी यशस्वी ठरलेले आहेत आणि माझ्या काळात या शासनाने चक्रधर स्वामी जयंती शासकीय पातळीवरती साजरी करत गेली 3 वर्ष करत आहेत। हा सुद्धा हा फार मोठा महानुभाव पंथाच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे। आता त्यांनी एक महानुभाव मोबाईल दाखवला, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांनी बाबांच्या आदेशाखाली चक्रधर स्वामी जयंती समिती नेमलेली आहे, त्या समितीचे सदस्याची यादी आलेली आहे। ही जी महानुभाव पंथ हा अल्प प्रमाणात जरी असला तरी संपूर्ण भारतभर आहे आणि विचार